गाईस वेलकम बॅक टू SN ब्लॉग. मला माहिती आहे खूप टायमानंतर परत आलो आहे. असं नाही की व्लॉगिंग करणं बंद केलेलं, खूप टायमानंतर परत आलो आहे. कारण समजून घ्या, लास्ट ब्लॉग मी काहीतरी मॉलचं टाकलं होतं वाटतं. त्यानंतर मी ब्लॉगर टाकला, जवळजवळ 1 ते 2 महिने झाले ब्लॉगर टाकला होता. लास्ट इयर आहे TYचं, त्यामुळे समजून घ्या जरा. कशामुळे स्टडीचा प्रेशर आहे, त्यामुळे मी नाही टाकू शकलो, नाही शूट करू शकलो काय. सो आज आम्ही जातो आहे, आज व्लॉगिंग करण्याचं निमित्त म्हणजे आज आम्ही जातो आहे तीर्थस्थानी. म्हणजेच प्लॅन आहे वणीची आई श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर. त्यानंतर नाशिकला जातो आम्ही, म्हणजे नाशिकला हे सगळे स्पॉट आहेत. सप्तशृंगी देवीचं मंदिर, दिंडोरी त्र्यंबक स्वामी समर्थांचं जे देऊळ बंद मध्ये तुम्ही पाहिलं असेल मूवीमध्ये, नाही पाहिलं असेल तर बघा, शेवटीचं सीन दाखवलं आहे त्र्यंबकचा. तर ते मंदिर आहे मोठं, मस्त स्वामींचं स्थान आहे. मला पण बघायची इच्छा होती, मी पण बघणार आहे. तर आणि बहुधा शिर्डीचा किंवा प्लॅन होऊ शकतो, नॉट फिक्स. सो स्टे ट्यून, तुम्हाला दाखवतो काय काय होतं काय नाही दिवसाभरामध्ये. ओके. जर्नी स्टार्ट झालेली आहे, ड्रायव्हिंग चालू आहे. ड्रायव्हिंग करतोय दादा. तो किती वेळात आपण पोहोचू, किती वाजता पोहोचू आपण? 12 वाजता. 12 वाजता. आता वाजलेत किती? 7 वाजलेत. तर आम्ही 12 वाजता पोहोचणार आहोत. जर्नी स्टार्ट झालेली आहे. नाशिक हायवे हे केलेलं आहे, कनेक्टेड झालेलं आहे. जीवनाचा हक्का सार भरला आहे या एवढाच सॉंग मध्ये. एक नंबर सॉंग, प्लीज ऐका प्लीज. यार किती वेळ आम्ही या रोडवरती पेट्रोल शोधतोय. बघा इथे असं पेट्रोल पंप भरपूर जात आहेत या रोडवरती, पेट्रोल पंप भरपूर जात आहेत, पण एक पेट्रोल पंप, एक CNG नाही. काय म्हणजे CNG एक तर संपत आलेलं आहे. 3 काय 2 गाड्या उरल्यात वाटतं. चालेल तेवढी गाडी, पण एक पण पेट्रोल CNG नाही. गाईस फायनली CNG भेटलं पेट्रोल पंपवरती. CNG ला गर्दी बघा बघा. आज वीकेंड आहे ना, सॅटर्डे संडे, त्यामुळे लोक बाहेर पडलेत फिरायला. भाई सकाळी सकाळी उठल्यावर हे राजांची आरती ऐकली नाही तर काय दिवस पूर्ण होतच नाही. भाई खूप भारी, सकाळी सकाळी ऐकलंच पाहिजे खरंच, मन प्रसन्न होतं. गाईस हे रोड बघा यार, किती प्लेन आहे, किती प्लेन. काश आपले लोकल एरियामध्ये जे रोड असे असले तर कसं किती मस्त आलं असतं. काय रोड प्लेन आहे बघा तुम्ही, एकदम प्लेन. असे रोड पाहिजे लोकलमधले पण, लोकल एरियामध्ये, लोकलमधले नाही ट्रेनमधल्या, लोकल एरियामध्ये. तुमचं काय म्हणणं याच्यावरती कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्लीज. व्हायला पाहिजे की नाही. काय ॲक्सिडेंट झाला आहे बघा, मजबूत ॲक्सिडेंट झाला आहे. भाई वळणा घाटात
गाडी चालवताना खूप स्लो चालवावी लागते. तुम्ही पण ड्रायव्हर करत असाल तर खूप स्लो चालवा. भाई ॲक्सिडेंट भरपूर होतात. कसारा घाटात भाई ॲक्सिडेंट भरपूर होतात. गाईज फायनली आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आहे. तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो. ग्रीनलँड शुद्ध शाकाहारी चायनीज फूड पण भेटतं. शुद्ध शाकाहारी आहे. चला जरा नाश्ता करून घेऊया. भाई तिकडचं ग्रीनरी बघायला. मस्त आहे भरपूर रेस्टॉरंट. चला नाश्ता करूया आता. लेट्स गो. आता व्यवस्थित झालं आहे. आता प्रॉपर नाश्ता आला आहे बघा. शिरा आला आहे मम्मीचं. वहिनी मिसळपाव मागवलं आहे. नाही वाईने सुरू पण केलं. ही इज नॉट कंट्रोल नाही आला पाहिजे. मी मिसळपाव मागवला आहे. मी कंट्रोल केला पण बाईचा कंट्रोलच नाही. थांबायचंच नसतं. थांबायचंच आहे. चला नाश्ता करू. जवळ म्हणजे आता आलंच जवळ आहे. फुलं मस्त येते. कलरफुल आहे. ओके सगळ्यांस आता आपण पोचू. गुगलमध्ये मॅपमध्ये 12:57चा टाईम दाखवत आहे. आता 12:04 झालेले आहेत. 5 झाले आहेत. 9 किलोमीटर दाखवत आहेत. सरळ पोचू आता. चला हे पण ऐकू गेलं. ठीक आहे. इथे गॉगल लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. मागे बघा गॉगल चेक करा. फोटो काढतायत की सेल्फी काढतायत काय माहिती. जागृती माझा कवर तिकडे गाइस हे बघा आपण गडाचा मेन एंट्रन्स इथे एंट्रन्स आहे. हा अजून आहे आतमध्ये भरपूर मोठा आहे. हे एंट्रन्स होतं. हे तुम्ही एंट्रन्स बघितलं असेल. खूप मस्त एंट्रन्स आहे. अजून भरपूर वरती आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो. गड दिसत असेल तुम्हाला तर. या झाडामुळे झुडपामध्ये दिसतंय की नाही काय माहित नाही. खूप वरती आहे जरा अजून. गाड्या भाई खूपच बारीक बारीक दिसतात. हा काय प्रकार आहे समजत नाही. दगडातून शंभो काय लिहिलंय. दगडा शंभू काय लिहिलंय समजतच नाही. मला समजत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. काय कसं आहे काय समजत नाही. पण इथे लाईन लागली आहे भरपूर. काहीतरी झालंय वाटतं. पुढे क्रेन बिन आलेली आहे. गाईस गर्दी लय रे. पब्लिक बघा लय पब्लिक आहे. विकेंडचा डेस आहे ना म्हणून पब्लिक खूप आहे. खूप गाईस हे बघा इथे आल्यानंतर रोपवेसाठी एवढं वेट करावं लागतं. रोपवेसाठी काय लाईन आहे बघा रोपवेसाठी. भाई विकेंडचा दिवस म्हणून एवढंही लाईन भाई. ते तुम्हाला साडी घ्यायची आहे देवीसाठी तर इथून घेऊ शकता. काय नाही लाईन पटापट चालली आहे लाईन. हे बघा मागे पब्लिक बघा काय ती. हे बघा ही गर्दी. आता इथे बसायचं आहे. शपथ किती वेळ लागेल काय माहिती.
भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्गत वारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. ओके सो गाईज फायनली दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही इथे मागे बघू शकता माझा हा डोंगर आहे आणि हे मंदिर आहे. असं दिसून खालून असं मंदिर दिसतं. विकास होतं तितकं दाखवतो मी मला. मंदिर असं दिसतं खालून. हो ओके सो गाईज आपण दुसऱ्या पुणेवरून आता आलो दुसऱ्या स्पॉटला. तर दुसऱ्या स्पॉटचं नाव आहे, आता आपण आलो आहोत दिंडोरीला त्र्यंबक. जे मी तुम्हाला सकाळी बोललो होतो घरात. आपलं हे देऊळबंद मूवीमध्ये जे एंडचा सीन दाखवलेला आहे दिंडोरी त्र्यंबकला ते लोक सगळे जातात, तर तिथे आम्ही आले आहोत. तर बघूया, मला जेवढं काय दाखवतं मी ते दाखवीन. आता त्याचे लाईट्स असले पाहिजेत तर मी असणारच, कारण एवढं मोठं आहे म्हणजे लाईट असणारच. सो चला बघूया दिंडोरी त्र्यंबक. एंट्रन्स हे असं बघा आता कसं आहे तुमच्या खबर आहे पोरा दिसत नाही. हे सद्गुरू परमपूज्य श्री मोरेदादांचं हे आहे मठ. काहीच दर्शन झालंय पण काहीतरी वेगळंच झालं दर्शन. इमॅजिनेशन काहीतरी वेगळंच केलं होतं. मला वाटलं मेन दिंडोरीचं हे असेल त्र्यंबक, पण हे काहीतरी वेगळंच दुसरंच मठ आहे. तो मठ वेगळा, त्र्यंबकचं जे देऊळबंद मध्ये दाखवलं होतं ते वेगळं आणि हे वेगळं आहे. ते गुरुपीठ आहे आणि हे मेन मठ आहे. ओके सगळं आम्ही आता थांबलो आहे जेवायला. काय ते हॉटेल शिवसागर म्हणून आहे नाशिकमध्ये, तिथे थांबलो आहे. रूम बुक केलेला आहे, नंतर प्रॉब्लेम नको. काय म्हणतो, कसं झालं सगळे दर्शन? बोल ना. जाम हालत बेकार झाली. 5 तास सप्तशृंगीला विचार कर, 5 तास. आज वेकेशन म्हणून आहे ना सगळं पब्लिक बाहेर पडलं आहे. जिथे तिथे हॉटेल फुल, सगळं फुल. कसं बसं हे एक हॉटेल आम्हाला भेटलं आहे, नशीब आमचं. नवीन टाकाटाक आता बघू गेल्यावर कसं वाटतंय ते. हॉटेल चांगलं आहे, एक नंबर हॉटेल आहे. नाताळची सुट्टी होती ना, आणि कसं दाखवतो लोक एवढी आणि माहिती कसं कळणार? 4 महिन्यात होणार नाही. पाण्याची बॉटल द्या ना साधी. वेगळी झाली. नाही गाईस, आमचं जेवण झालेलं आहे. हॉटेल दाखवतो पट्टाबद्दल. खोल रे. हे बघा, हे माझ्या मागे लागतं आहे तुम्हाला. हॉटेल शिवसागर, याच्यामध्ये आम्ही जेवलेलो. सगळे बसतात, आता रूमवर जातो आहे. झोपायची तयारी, आमलेट व्हायची तयारी चालू आहे. जमाना झालं भरपूर. चलो 85 गेले पटकन मोकळी झाली. काय करते मी अरे, तुला वेळ नको तुला एवढा काय. गाईस आम्ही आमच्या हॉटेलच्या इथे पोहोचलो आहे. तुम्हाला हॉटेल दाखवतो कसं आहे ते. हे बघा, हे असं हॉटेल आहे. नशिबाने आपलं हे हॉटेल भेटलं आहे. चांगलं आहे हॉटेल, न्यू ओपनिंग आहे बोलतात. टाकाटाका रूम बोलतात. चला जाऊया हॉटेलमध्ये. एक दिवस स्टे, उद्या निघणार आहोत. उद्या अजून 2 स्पॉट करणार आहोत. सो लेट्स गो टू रूम. सो गाईस फायनली रूमवर आलेलो आहे.
आता इट्स टाईम टू टेक रेस्ट. आता मस्त ताणून झोपून द्यायचं आहे. मी झोपणार आहे खाली. हे बघा, ही गादी आहे, एक उशी आहे आणि माझी ही एक शाल आणि हे बाकीचे लोक वरती. हे 2 जण, एक जण आतमध्ये फ्रेश होतो. सो या आजच्या ब्लॉगचा पार्ट 1 एंड करतोय. पाण्याची बॉटल पार्ट 1 इथे एंड करतोय. सो उद्या पार्ट 2 शूट होतोय. आजच्या दिवसाचे 2 स्पॉट झालेले आहेत. उद्या अजून 2 स्पॉट करायचे आहेत आणि वे टू होम. सो बाय बाय अँड गुड नाईट. भेटूया उद्या भाग 2 मध्ये.